ती गोष्ट अशी आहे, ज्याला ब्रह्म म्हणतो, एका ठिकाणी शिवा प्रतिपुषे भवानी, आपण अखंडित हृदय भुवनी, निरंतर सहजासनी तैसे तैसे आहात, माझी या मनाची करावी तृप्ती, तुमची पासून सर्वांची उत्पत्ती, ऐसे असता ध्यान तुमचे चित्ती, कोणाचे ते सांगा, यावरी संतोषीला कर्पूर गौर, म्हणे बरवा पुसला विचार, तेच स्वरूप सुख निर्धार सांगितू जसे, नरदेही सुगम उपाय, अजपी धरी सोय, नरतोची नारायण होय उलटोनी पाहता. जिथे भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूना विनाशाय सुश्रुतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता भगवान शिवजीचं कृतायुगामधलं आहे, हे द्वापार युगामधलं आहे. त्या काळामध्ये असं आपण पाहतो आहे, ऐकतो आहे की लोक आकाशमार्गी जात होते. बिभीषण वगैरे रावणाच्या आणि रामचंद्र प्रभूच्या काळामध्ये आकाशमार्गी जात होते. आता हा जो काळ आहे, हा कलियुगीच काळ आहे. आता आपल्याला जास्तीत जास्त 5 फूट उंच उडी मारणं तर मुश्किलच आहे, पण तर काही आमच्यासारखा तर चालूही शकत नाही, हात धरून चालावं लागते, म्हणजे असा फरक आहे. पण ह्या सर्व गोष्टी एक आत्म चैतन्याशी समर्पितच आहे. तो असा आहे, नाही ते त्याचं वर्णन कोण्या शब्दाने करावं. लहानूजी महाराजांचं वर्णन शब्दाने करता येत नाही. नाही तेची काय नेनो असे, दिसे तेची कैसे नेनो दिसे, असे तेची नेनो पैसे ते की होईजे. गीतेत असं म्हटलेलं आहे, कोणतंही महत्त्व आपण आपल्याजवळ येऊ देऊ नये, महत्त्वाला दूर करता आलं पाहिजे. आणि मी आणि तू या दोनही उपाधीचा निराश करता आला पाहिजे. या दोनही उपाधीचा जिथे निराश करता येईल तिथे सच्चिदानंद आनंदघन शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, पंचमहाभूताच्या, अस्थिभाती प्रेतवाच्या या सर्व बाबी ज्या असतात त्या चैतन्य स्वरूपाशी संलग्न असतात. तर ह्या सगळ्या बाबी जेव्हा आपल्या जड प्रकृतीशी संचलन करतो तेव्हा ती प्रत्येक स्फूर्ती जागरूक झाल्याशिवाय चलनवलन होत नाही, देणे घेणे होत नाही. आणि सगळं कार्य मनाशी स्वतंत्रता दिलेली आहे. आणि मनाच्या स्वतंत्रतेवर जिथे मर्यादा असेल, निश्चय असेल, श्रद्धा असेल, भावपूर्व स्मरण होत असेल, जसं देवानी म्हटलेलं आहे का, माझं निरंतर चिंतन करत असेल, जपयोगात पर ध्यानम, ध्यानात तर ज्ञानम प्रवर्तते, अपरोक्षानुभूतेर्थ ज्ञानम, ध्यानयोग विशिष्यते. माझं चिंतन प्रत्येक श्वासात झालं पाहिजे. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, घडी घडी मणी तुझे नाम जपावे, चित्तस्थिर होऊन चरण पहावे. जे म्हटलेलं आहे हा त्यांचा अनुभव आहे. साधू संतांनी आपले अनुभव व्यक्त केलेले आहे. अनुभवाच्या अनुभूतीतून ग्रामगीता प्रकट झालेली आहे. अनुभवाच्या माध्यमाने अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी ह्या सुद्धा माऊलीच्या काळात प्रकट झालेल्या आहे. माऊली हे चैतन्य स्वरूप आहे. कारण त्याने बरेचसे असे प्रसंग आहेत की ज्यावेळेस यांची दिंडी निघाली त्यावेळेस नामदेवराय हजर होते आणि ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताई ह्या सगळ्या दिंडीमध्ये प्रवेश करीत असताना का रस्त्याने चालताना एक जो केशव नावाचा भट विप्र तो म्हणजे स्वर्गवासी झाला होता आणि त्याची प्रेतयात्रा चाललेली होती. प्रेतयात्रा चालत असताना माऊली म्हणते,
महाराज निवृत्तीनाथ महाराज म्हणतात का हो हे काय आहे. तर म्हणे हे बाई बी त्यावेळेस सती जात होती. तर म्हणे ती रडत होती, विलाप करत होती आणि हे साधू संत आहेत म्हणून तिला नमस्कार केला. म्हणे महाराज रात्रीला माझे पती मरण पावलेले आहे, आता त्यांची हे अंत्यसंस्कारांची शोभायात्रा जात आहे. तर म्हणे याला खाली ठेवू शकता का. म्हणे हो. तर मग ते शिडी खाली ठेवली. खाली ठेवल्यानंतर माऊलीने हात फिरवला, त्यांच्याकडे पाहिलं, जय जय सच्चिदानंद म्हटलं, तोही परत उठून बसला. आता काही गोष्टी कशा आहेत, ज्ञानेश्वर माऊलीमध्ये ती शक्ती होती की अशा लाखो म्हणजे मुक्ताबाईमध्ये ते शक्ती होती. एकदा हे चारही भावंड 1400 वर्षाचे चांगदेव होते. ते 1400 वर्ष जगले. एक एक नाव त्यांनी अलग अलग जेव्हा राजा घ्यायसाठी आले की ते नाव बदलून टाकत होते. म्हणून त्यांची 14 नावं आहेत, मला स्पष्ट करून सांगता येणार नाही, परंतु ते चांगदेव हे मात्र विख्यात होतं. आणि त्यांनी सगळे वश केले होते. म्हणजे व्याघ्रावर बसणे, हाती सर्पाचा चाबूक घेणे. राजे महाराजे श्रीमंत लोक त्या काळात चांगदेवाचे परमभक्त झालेले होते आणि नाना सिद्ध्या त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. हे चारही भावंड असे होते की ज्यांचे आई वडील लहानपणी देहांत प्रायचित्त. बोबदेव नावाचे ब्राह्मण होते. एकनाथ महाराजांच्या पैठणला शुद्धीपत्रकासाठी जेव्हा गेले, कारण कोणी शुद्धीपत्रक द्यायला तयार नव्हते. तुम्ही संन्याशाचे मुलं आहात म्हणून ज्या त्या मार्गाने त्यांना बिचाऱ्यांना धाव पडावं लागत होतं आणि राहायची व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी तर त्यांना म्हणजे बरेच ठिकाणी त्यांनी मार खावा लागला. ह्या सगळ्या यातना सहन केल्यात आणि केल्यानंतर मग त्यावेळेस हे लोक तिथे आलेत. तर चांगदेव महाराज 6 महिने समाधी लावून बसत होते. तर 6 महिन्यांनी अचूक एका आजूबाजूचे मेलेले प्रेत तिथे जमा होत होते. आपल्या एखाद्या प्रेताचं नाव जर अचूक घेतलं तर उठून उभा होईल या लोभाने. पण काहीचे मांस गळलेले होते, काही निंबाच्या पाल्यामध्ये बांधलेले होते. आणि मुक्ताई म्हणाली, मुक्ताईचं वय त्यावेळेस 12-13 वर्षाचं होतं, 10-11 वर्षाचं होतं, 8-9 वर्षाचंच असेल की जास्त मागं पुढं काय असेल ते मुक्ताई जाणे. परंतु त्याच्या त्या निवृत्ती महाराज वक्तेच्या लिखाणाप्रमाणे ते 9-10 वर्षाचं 11 वर्षाचं होतं. तर त्यावेळेस मग तिथे का हो मग ते मुक्ताई म्हणतात, हे प्रेत जाळपोळ का करत ना. मग त्या लोकांनी म्हटलं का बस 6 महिन्याने हिची समाधी खुलली म्हणजे आमच्या घरातला कोणी एखादा, मी जास्त जर बोललो तर कंटाळाल काय, मी थोडंसं बोलतो पण आता विषय आला तर विषय पूर्ण केला तर बरा वाटेल, नाही तर अर्धवट राहिला तर बरं नाही वाटणार. म्हणून बोलतो थोडंसा. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुखव. भूक लागली तर बसावशी इच्छा होत नाही. परंतु काही मन असं आहे का काही गोष्टी कथा अशा असतात की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकावं असं वाटते, भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या त्या ऐकावं असं वाटते. त्या नित्य नूतन आहे, त्रिकालाबाधी सत्य आहे. आणि आजही भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं की साऱ्या दुःखाचं वारण होते, सगळ्या विघ्नाचं वारण होते. नहे नहे आपल्या जीवनाला पुनर्वसन घडत राहते आणि येणाऱ्या विघ्नाचं निवारण होते. आजही देखील तीच ते सामर्थ्य आहे त्यांच्या नामामध्ये. म्हणून रामकृष्ण हरी हे भगवान जसं गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं
आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहनी प्रती गहनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेव सारच ओजविला. एकच ब्रह्मवाक्य त्यांनी सांगितलं. ते ब्रह्म ज्यावेळेस त्यांच्या शब्दातून प्रगट व्हायला लागतं त्यावेळेस मेलेले कितीतरी जीव त्यांनी अनंत जीवे जीवेले अहो स्त्रियेचेही पुरुष केले. तिथे असं एका ठिकाणी आहे, एक राजे होते, स्थानिक राजे होते त्या काळामध्ये. त्या राणीला मुलीच होत होत्या. आता यावेळेला जर त्या राणीला मुलगी झाली तर राणीची 100 तुकडे करून टाकू, 100 नाही तर 10-12 तर तुकडे करू, पण मारून टाकू तिला म्हणायचं एक होतं. पण मुलगीच झाली. मुलगी झाल्यानंतर त्या दाईंना म्हटलं का म्हणजे कमीत कमी आज राणीची अवस्था अशी आहे तर 25 वर्षापर्यंत मुलगा झालेला आहे असं म्हणून त्याला मुलाचे कपडे घालायला लावले. त्या ब्राह्मणाला सांगितलं का मूळ नक्षत्रावर मुलगा आल्यामुळे तुम्हाला त्या मुलाचं तोंड पाहता येणार नाही. राजाला असं वाटलं का बा ठीक आहे 25 वर्षांनी पाहू. मग त्यांनी दिवस मोजले, 25वं वर्ष आलं. आता मुलगी पाहायसाठी गेलं पाहिजे. वास्तविकता होती मुलगीच. तिला पोशाख चढवला होता मुलांचा. मग मुलीच्या लक्षात आलं माझ्यासाठी आता माझ्या आईचं प्राण जाते म्हणून ती घोड्यावर बसली आणि एका झाडाच्या याला शालू बांधला आणि फास घ्यावं एवढ्या हेतूने यांच्या दिंडीचा आवाज ऐकायला आला. म्हणे आपण याचा नमस्कार करू आणि नंतर आपलं काय जीवाचं बरं वाईट करू. तर त्या रस्त्याने मग नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ते म्हणतात माऊली म्हणतात बाळ का रडतोस. महाराज म्हणे बाळ नाही बालिका आहे म्हणे. बाळ तू कशाला रडतोस. मग नाही म्हणे महाराज मी बाळ नाही बालिका आहे म्हणे. 3 वेळा माऊलीने बाळ म्हटलं. त्यांच्या शरीरातला बदल झाला आणि स्त्रियेचे पुरुष झाले. आणि पुरुष झाल्यानंतर ती मुलगी परत पुरुष होऊन घरी आली. मग तिचं लग्न राजाने करून दिलं. हा अधिकार आपण गोरोबा काकाचा ऐकतो. आजकाल आपले हात जर तोडले तर कुठे पुढे जोडू शकत नाही. गोरोबाने आपल्याला भाव समाधी लागली, आपल्या मुलाला तुडवलं. माहीत नाही एकुलता एक मुलगा. आणि त्यांच्यामुळे पत्नी रडायला लागली, आक्रोश करायला लागली. स्वाभाविक आहे, आपल्या पोटीचा पोटगोळा आहे. आणि तो आता तोही गेला तर डोकं फिटन, हृदय फिटन, डोकं फिटन आणि वाटेल तेवढं काय बोलायचं ते बोलेल. त्या संदर्भामध्ये बोलताना पांडुरंग हरी म्हणे आता तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तर म्हणे पांडुरंगाची शपथ आहे. हो पांडुरंगाची शपथ आहे असं म्हटलं. मग ते काही हात लावत नव्हते. मग तिला असं वाटलं का बुवा आता माझ्या अंगाला हात लावत नाही म्हणून त्यांनी बहिणीशी लग्न करायला लावलं. आणि बहिणीशी लग्न केल्यानंतर मग बहिणीच्या अंगाला हात लावलं नाही बुवा, कारण पांडुरंगाची शपथ आहे, शपथ नाही मोडली पाहिजे. तर मग झोपेमध्ये अचूक त्या नवीन झालेल्या मुलीने अंगावर हात ठेवला त्याला जागायला. अरे म्हणे माझ्या हातानं खूप म्हणे पांडुरंगाची शपथ तोडल्या गेली तर हातच तोडून टाकले हो. मग आता हात तोडल्यानंतर खायचं कसं. शेवटी पांडुरंगाला चिंता निर्माण झाली की माझा भक्त आता उपाशी आहे. तर प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी माता आणि त्यासोबत जो गरुड होता त्याने गध्याचं रूप धारण केलं होतं. म्हणे मग आम्ही काम करतो आहे, आम्हाला काम पाहिजे आहे. तर म्हणे आम्ही निम्मे बटीने काम करू, आम्ही खोदून आणू, आम्ही मडके घडू. पण म्हणे बा तुम्हाला मान्य असेल तर सांगा. आता दोन्ही हात तुटल्यानंतर मान्य करायचं आहे. मान्य केले. आता मग यांनी माती खोदून आणायची, हे करायचं. चाललं काही दिवस. मग आषाढी एकादशीचा कार्यक्रम आला. नामदेवराव वगैरे सगळी मंडळी आली आणि आल्यानंतर त्याचे
आहे की ते आल्यानंतर आता तसं कबीराच्या इकडे आले होते. कबीराच्या घरी खायची सोय नाही, संत मंडळी आली, आधी काय करावं. आता मग कबीराने त्या एका वाण्याच्या दुकानाला भिंत फोडून आतमध्ये गेले, तिथलं सगळं साहित्य आणलं आणि कमाल आणि मग जमा करून यांनी आपलं हे तयार केलं. आणि मग त्याच्यामध्ये बाहेर निघताना ते काय एका डब्याला आवाज झाला, तो दुकानदार उठला, तर त्याला मग चोर चोर म्हणून कल्ला केला. मग कमालचं शिर कबीराने तो कापून टाकलं आणि ते शिर घेऊन आला आणि ते साहित्य घेऊन आला. बाईला म्हणे तू रडू नकोस, संत मंडळी जेवणार नाही म्हणून ते शिर झाकून ठेवलं. मग याला वाटे याने पाहिलं तर त्याला धडच नाही, शिर नाही आहे, मग कोणाचं आहे आणि काय आहे. मग त्याने धरला, रस्त्यावर फेकून दिला. फेकून दिल्यानंतर मग हे संत मंडळीचं जेवण झालं, सगळं झालं. जेवण झाल्यानंतर मग सकाळी दिवस निघाला, रामकृष्ण हरी म्हणत दिंडी बाहेर निघाली. ते धड उठून उभं झालं, दोन्ही हात जोडायला लागलं. म्हणे हे काय प्रकार आहे बा, ज्ञानेश्वर माऊली म्हणते. तर मग त्यांनी सांगितलं, म्हणे माझा मुलगा आहे म्हणे महाराज. ते कसं काय झालं तर मग त्यांनी मग सांगितलं की असं असं झालं, तुम्ही संत मंडळी उपाशी जाऊ नये म्हणून मी हे अशा प्रकारचं कार्य केलं. मग तिथून त्याला बोलावलं, शिर ते जोडलं, त्यांच्यावर कपडा टाकला. कपडा टाकल्यानंतर ते शिर उठून उभं झालं आणि कमाल बोलायला लागला. आणि एका ठिकाणी महाराजांच्या वेळेस असं झालं की जिथे त्याने हे आपलं हे जे आता आपण ऐकतोय, ज्याला आपण चांगदेव म्हणतो, चांगदेवाचं ते ऐकलं आहेत. तर त्यावेळेस चांगदेवाला सगळा मोठा मान होता. चांगदेवाला मोठा मान असल्यामुळे मग हे चारही भावंड तिथं आले. त्या 6 महिन्याच्या समाधीच्या आधी उठून उभे केले सगळे जीव. त्या बाईने आपल्या निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताईने काय केलं, तिथे समोर कुत्र्याची हड्डी मेली पडली होती, तर त्या हड्डी धरली, अशी घासली, 1 2 3 4 5 आणि इकडे ओवाळली, इकडे फेकली, ओवाळली, इकडे फेकली. सगळे प्रेत उठून उभे झाले, आपापल्या गावाला चालले गेले. कालांतराने याची समाधी खोलली. काहून या 6 महिन्यात कोणीच नाही मेलं काय. मग त्याच्यावर ते भक्त सांगत होते की ते 4 भावंड आले ना, त्यांनी जिवंत केलं. त्याला एकदम धक्का बसला की आपल्यापेक्षा कोणीतरी वरिष्ठ आहे. मग आता काय करा, मी तर वयाने मोठा आहो, 1400 वर्षाचा कोणीच नाही, हे चिरंजीव आहेत, यायला मग आपण लिहाव काय, तीर्थरूप लिहाव का चिरंजीव लिहाव, सामर्थ्याने मोठे आहे. खूप घोड करत बसताना कोरच पत्र पाठवून दिलं. तेच कोरं पत्र पाठवलं तर मग यांच्यामध्ये 4 भावंड बसले होते पहिले. पडकस या भीतीवर सकाळी तोंड धुतलं आणि हे आपल्या थाटामध्ये निघाले. वाघावर बसलेले आहे हजारो त्यांचे शिष्य, चांगदेव महाराज की जय म्हणत. मग त्याने नदीचं अस्त्र सोडलं, भीती इरघडली पाहिजे म्हणून. पण असं आहे, प्रत्यक्ष पांडुरंग ज्यांचं संरक्षण करतो तिथं ते काय आहे, तर ते भीत काही विरघडली नाही, ते भीत चालतच राहिली. त्याला वाटे बा मी जिवंत प्राण्यावर बसलेला आहो, साप आहे, व्याघ्र आहे, पण हे तर म्हणे नुसतं परकडल्या भीत चालून राहिली. मग त्याने प्रत्येका दोघालाही सांगितलं का थांबवलं, मग ते थांबले. मी असं तुमच्या स्वागतासाठी आम्ही आलो. तर मग त्याच्यात म्हणे का हो म्हणे हे पत्र कसं काय, तर म्हणे हे कोरंच आहे. म्हणे 4 भावंडांना पाहिलं. निवृत्तीनाथ म्हणते असं आहे, कोऱ्या जमिनीवरती काही पेरलं तर निघते, पडीत जमिनीवर निघत नाही, म्हणून त्याला उपदेश होईल अशा प्रकारे पत्र लिहा. म्हणून 65 श्लोकाचा म्हणजे चांगदेव 65 असं म्हटलं जातं त्याला.
तर ते पत्र लिहून पाठवलं. मग त्यांना बोध झाला. बोध झाल्यानंतर मग मुक्ताबाई मग सामर्थ्यवान होत्या, तर मुक्ताबाई त्यांच्या गुरु झाल्या. मुक्ताबाई गुरु झाल्यानंतर हा 1400 वर्षाचा होता. म्हणे आता त्यांचं ते गुरु आणि हे शिष्य आणि इकडे यायचे सामर्थ्य पाहून हे सगळे नतमस्तक झाले माऊलीच्या ठिकाणी. म्हणजे मला एक म्हणायचं आहे, जिथे सत्य आहे ते सत्यच असतं. जिथे जिथे कुठे अधर्म असेल, कुठं अन्याय होत असेल, कुठं कोणाचं दुखावलं जात असेल, तर तिथे ईश्वराची प्राप्तीपेक्षा मनाच्या दुर्बळतेने माणूस नाही ते करतो. नाही तेची काय नेनो असे, दिशे तेची कैसे नेनो दिशे, असे तेची नेनो पैसे ते की होईजे. म्हणून काही गोष्टी कशा असतात, प्रकृती मनाच्या आधारानं चालत असल्यानंतर प्रलोभनाचं कार्य येते. काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार हे सगळे भाव निर्माण होत असतात. परत ते अर्धवटच राहिलं. मग ती हे राजकन्या मग ते पुरुष झाली. मग त्यांच्यानंतर इकडे एक स्थानिक राजे होते, ते पांडुरंगाचे भक्त होते. म्हणे माझ्या मुलीच्या इथे आपण जाल, तर मग राजे असे होते का बा साधू संताला आपल्या दरबारात आपल्या गावात ज्या भागात आले नाही पाहिजे. मग तो मुलगा होता, त्या मुलगाला हिरकणी चारली तिने. त्या हिरकणीमुळे मुलगा वारल्यानंतर मग राजा घाबरला. मग म्हणे आता ही दिंडी आलेली आहे, त्या निमित्ताने तरी बोला. मग तिथे सगळे रडाभोर झाले. राजे गेले, नमस्कार केला, म्हणे माझ्या घरी चला बुवा. मग राजांच्या घरी गेले हे. मग त्या मुक्ताईला सांगितलं का मी असं अघोरी कृत्य केलेलं आहे, आपण आले पाहिजे म्हणून. मुक्ताई म्हणते तुम्ही तसं ठीक आहे, त्यांच्यावरती कपडा टाकून ठेवा. मग यांचे पाय धुवून जसं तीर्थ आणि भजन केलं, त्या भजनामध्ये ते पाणी शिंपडलं. तो मुलगा उठून बसला. उठून बसल्यानंतर पहिले लपवण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये सगळे लोक जेवायला बसले. का म्हणे तुमचा मुलगा कसा काय? तर म्हणे तो झोपला आहे, म्हणे तो हट्टी आहे, नंतर जेवण म्हणे तुम्ही जेवून घ्या. म्हणे असं कसं म्हणे. मुक्ताई दाराजवळ गेल्या आणि त्याला हाका मारल्या. तो मुलगा उठून जेवायला आला. म्हणजे हे जे काही सामर्थ्य आहे त्यांच्या जीवाग्रामध्ये आहेत, ते माणूस नाही देवच होते. आणि त्याला आज देखील संजीवन समाधी हरिपाठ आपण म्हणतो आहे. तर तिथे किती वर्ष झाले असतील, त्या वर्षामध्ये अजून देखील नवचैतन्य आहे. हरिपाठ म्हटला, रामकृष्ण हरी म्हटलं की मनाला प्रसन्नता आणि शांती निर्माण होत असते. तसं देवाचं स्मरण रोज केलं पाहिजे, साधू संतांचं स्मरण रोज केलं पाहिजे. आपल्याला आवडते त्यांचंच स्मरण करा. त्यांनी काय होते, काया अशी माणसाची पवित्र नाही, ही एक दिवस कुठेतरी जाणार आहे, हिला यमराज केव्हा तरी नेणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ह्याची साठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून रोज रामकृष्ण हरी तुकोबाराय म्हणायचे. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपला असा देह वैकुंठवास प्रगट केलं, म्हणजे निवास केला. म्हणजे देव दयाळू आहे, दयेचा सागर आहे, कृपाळू आहे, कृपावंत आहे, आई बायपापेक्षाही प्रेम करणारा आहे, सगळ्या जीवजंतूचं संरक्षण करणारा ईश्वर आहे. ईश्वरावर भरोसा ठेवणे, ईश्वराचं चिंतन करणे, ईश्वरासाठी आपला लहानपणा स्वीकारणे, आपल्याला आलाही असेल मोठेपणा आणि मोठे अंगीकार श्रीमंतीचा, तो श्रीमंतीचा अंगीकार आपण आपल्या प्रेमामध्ये समाविष्ट करून घेणे. ही जी गोष्ट ज्यामध्ये ज्या शब्दात
आणि ज्या या नेती नेती वचनेर निगमा वचू स्तम देव देव मदमच्युत मावरग्रम. जिथे ज्या वेदाला नेती नेती म्हणता आलं की ज्याच्यामध्ये कुठे बोलण्याचा कुठं देवाचं स्मरण म्हटलं का शब्दच नाही हो. आणि जिथला शब्द बाधित आहे तिथे माणूस कुठे आहे आणि देहधर्म तरी कुठे आहे. अहो तिथे निरंतर असा प्रकाश आहे ज्याच्यामध्ये मी तूपणाचे सगळे दोष मावळून जातात. असं निवारण ज्याच्यामध्ये होतो तेव्हा त्यांची प्रेरणा आणि स्फूर्ती तुमच्या आमच्या निमित्ताने प्रगट होतो आणि तेच प्रणाली कार्यक्षम कार्यरत होतो आणि ते करून घेतो. आणि ते जेव्हा करून घेतो तेव्हा आपण ठरवावं लागतं का हे आपल्या मानवी शब्दाच्या पलीकडे आहे, हे करून घेणारे कोणीतरी आहे. असं जेव्हा ज्याच्यामध्ये येतो तेव्हा त्याला असं वाटतं की मी नाही तूही नाही, मग करते कोण. देव म्हणते बा मीच करून घेणार आहो, मी चैतन्य आहो, मी माणूस नाही. हे अपार कोणी कवडावे, महातेज कोणी ढवळावे, गगना मुष्टी सोहावे मशिके केवी. माझ्यासारख्या एखाद्या चिलटानं म्हटलं का गगनाला गवसणी घालतो तर होईल का. हां, अपार म्हणजे भडकलेला रान आहे, त्याला कोण कवटाळ देईल. आणि जिथे गोष्ट नाही तिथे फक्त सेवेमध्ये माणसाचं जीवनाचं जागृतीपणा येतो. माऊलीने असं म्हटलेलं आहे, त्यांनी तर आपल्याकडून आपली सेवा नाही होत. माऊली म्हणते आपल्या गुरुच्या सेवेसाठी ये शरीरीची माती मिळवीन ती एक शेती, जेत श्रीचरण उभे ठाती श्री गुरुचे, माझे स्वामी कौतिके स्पर्श जती जी उजके, ते थलयो करीन निके आपी आप, श्री गुरु ओवाळी जती का भवनी जे उजळी जती, का दीपाची दीप्ती ठेवीन तेज, चौरी हना बिंजना ते थलयो करीन प्राणा, मग अंगाचा उळंघना करीन तेथे, जे जे आकाशी सिंह गुरु असती परिवारेशी, आकाशलय आकाशी नेनिते, परिजितू मेलान संडी निमिषू वायान धाडी, ऐशे निघणाविया कोडी कल्पांच्या. माऊली म्हणते, माऊलीचं म्हणणं आहे माझ्या गुरुची सेवा माझ्याकडून व्हावी म्हणून निवृत्ती राजांना प्रार्थना करतो. माझ्या गुरुची सेवा माझ्याकडून होणे अशक्य आहे. माझ्या शरीरातील पृथ्वी तत्व आहेत, त्या पृथ्वी तत्वाने माझ्या गुरुच्या चरणाची माती होऊन राहावी. माझ्या पृथ्वी तत्वाला म्हणजे पावन होईल आणि माझ्या गुरुने ती सेवा स्वीकारली, मी कृतकृत्य होईल म्हणजे पावन होईल. दुसरं असं म्हटलेलं आहे, मग राहिलं जल, ज्या जलाने माझ्या गुरुचं स्नान होत असेल ते माझ्या जलतत्वाने समाविष्ट होऊन माझ्या गुरुची सेवा व्हावी, जेणेकरून मी कृतकृत्य होईल. तिसरं तेज आहे, दीपाच्या आणि पंथीच्या प्रकाशाने माझे गुरुचं ओवाळणी केली जाईल. त्या ओवाळणीमध्ये माझ्या तेजतत्वानं समाविष्ट होऊन जावं. चौथं असं आहे, चौरिहण बिंजना तेथलयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळंगना करीन तेथे. आजकाल म्हणजे पंखे आहे, त्या काळात पंखे नव्हते. तर माझ्या गुरुची सेवा व्हावी म्हणून चौरीने हवा घातली जावी. माझ्या पंचकृत पंचमहाभूताच्या वायू तत्वाने ती सेवा करण्याला सज्ज व्हावी आणि माझे गुरु संतोषील त्या ठिकाणी सेवेला एकरूप यावं. हे जर झालं तर मी कृतकृत्य होईल, म्हणजे पावन होईल. आणि मग हे घटाकाश आहे, चिदाकाश आहे, महदाकाश आहे, हृदयाकाश आहे. आकाशाचे असे 5 प्रकार आहेत. शब्द हा आकाशाचा गुण आहे. तर यांच्यामध्ये माझ्या या विशाल अशा आकाशामध्ये चिदाकाशाने समाविष्ट होऊन जावं.
माझ्या गुरुच्या आकाशामध्ये मी समरस होऊन जावं. असं जर झालं तर मी त्या सेवेला प्रवृत्त झालो असं होईल आणि माझी सेवा पूर्ण होईल. आणि त्यांच्याकरता तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, म्हणूनच रडतो मी साहसे, असं म्हटलेलं आहे. तर सेवेसाठी जो एकरूप होतो, सेवेसाठी जो आपल्या अंतःकरणापासून मोकळा होतो, सेवेसाठी सेवाचं साधन जवळ करतो, तो पुनीत होतो. आपलं जीवन पुनीत व्हावं म्हणून सेवेला पात्र व्हावं आणि आपल्या परिवाराला सांभाळून होत असेल तेवढं चिंतन करावं. रोज हातात काम मुखात नाम राहावं. एवढं बोलू इच्छितो, अधिकाराने नाही प्रेमाने बोलू इच्छितो. न विचारालाही ते पूर्ण राम देतो. परमहंस लहानोजी महाराज की जय. परमहंस सतीदेव बाबा महाराज की जय. परमहंस अडकोजी बाबा महाराज की जय. परमहंस मायबाई महाराज की जय. आणि ज्यांचं वर्णन आहे अविरत चिंतनशील आहे, जिथे निवृत्तीनाथ आहे, ज्ञानदेव आहे, मुक्ताही सोपानदेव आहे आणि तुकोबाराय आहे, या सर्वांचं अभिष्ट चिंतन करून शतस्वंदन करून आपल्या माता भगिनीला शतस्वंदन करतो. तुम्हाला शतस्वंदन.